तुम्हाला बाईक राईड करायची आवड असेल तर ही वन डे राईड तुम्ही केलीच पाहिजे. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. भल्या पहाटे आम्ही राईडसाठी निघालो. सुरक्षित प्रवासासाठी दोघांनीही हेल्मेट घालून राईडला सुरुवात केली. रस्त्यावर बरंच धुकं होतं. एरवी स्पष्ट दिसणारे डोंगर आज धुक्यामुळे दिसत नव्हते. गार वाऱ्यात राईडला मजा येत होती. आम्ही बदलापूर, कर्जत, खोपोली रस्त्याने जुन्या मुंबई पुणे हायवेला लागलो. तिथून पुढे सर्व बायकर्सच्या आवडीच्या खंडाळा घाटाने प्रवास करत लोणावळ्याकडे निघालो. घाटात थांबून धुक्यात हरवलेल्या खोपोलीचा हा नजारा बघितला. मागे ड्यूक्सनोज पण दिसत होता. पुढे आल्यावर राजमाची पॉइंटवर थांबून श्रीवर्धन मनोरंजन यांचं दर्शन झालं. पहिल्या पावसामुळे प्रवाहित झालेला धबधबा बघितला. खंडाळा तलावाजवळ थांबलो. इथून बऱ्याचदा गेलोय, पण पहिल्यांदाच इथे थांबून इथला व्ह्यू एन्जॉय केला. लोणावळ्यात आलो, पोटभर नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला लागलो. लोणावळ्यापासून पुढे आम्ही पवना धरणाकडे गेलो. दुधिवरे खिंड पार केली आणि पवना धरणाच्या परिसरात आलो. पवन मावळ भागात लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे गड आहेत. आम्ही तिकोना गडावर गेलो, ज्यासाठी आम्हाला अर्धा तास लागला. वरून पवन मावळचा भाग खूपच जबरदस्त दिसतो. हा छोटा ट्रेक केल्यावर वागेश्वर गावाजवळचं 8 महिने पाण्याखाली असणारं यादवकालीन मंदिर आम्ही पाहिलं. धरणाच्या बॅकवॉटरजवळ जरा वेळ घालवला आणि पुन्हा राईडला सुरुवात केली. संपूर्ण पवना धरणाच्या बाजूने जाणारा हा रस्ता खूपच सुंदर आहे. बाईक राईड करण्यासाठी एकदम मस्त जागा. लोणावळ्याकडे परत येताना शिवलिंग पॉईंटजवळ थांबून संध्याकाळचा नजारा बघितला. या रस्त्यावर बरेच पॉईंट्स बघण्यासारखे आहेत. या राईडमध्ये तुम्ही हा सर्व भाग फिरू शकता, ज्यासाठी एक दिवस पुरेसा आहे. व्हिडिओ आवर्जून शेअर आणि सेव्ह नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, डाटा, बाय.